नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, गेली 3 दिवसापासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, नुकसानकारक पाऊस झालेला आहे. त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टी, नाशिकचा काही भाग, पुणे, लोणावळा या परिसरामध्ये सुद्धा ढगफुटी स्वरूपाचा पाऊस गेल्या 3 दिवसामध्ये झालेला आहे. त्याबद्दलचं माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये टाकली होती, परंतु अल्गोरिदमच्या काही कारणामुळे तो व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचला नाही. परंतु सगळ्यात सर्वप्रथम आपण तो व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला होता. तर शेतकरी बांधवांनो, आता पावसात एक खूप मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. साधारणपणे 9 तारखेपासून तर जवळपास 15 जुलैपर्यंत हा पावसाचा खंड असणार आहे. कारण अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र आणि त्याचप्रमाणे मध्य प्रदेशवर असणारं कमी दाब क्षेत्र याची तीव्रता कमी होत चालली आहे आणि मध्य प्रदेशावर असणारं कमी दाब क्षेत्र हे उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या खाडीतील कमी दाब क्षेत्रसुद्धा त्याची तीव्रतासुद्धा आता कमी झालेली आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या जवळपास 7 दिवसामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याचशा विभागामध्ये पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी, मुंबईची किनारपट्टी या भागामध्ये अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस 9 तारीख आणि 10 तारखेला होण्याची शक्यता आहे. परंतु उर्वरित महाराष्ट्रातील विभागामध्ये जसं की पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात मात्र पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, यावर्षीच्या मान्सूनवर निश्चितच एल निनोचा प्रभाव आहे. एल निनोचा प्रभाव म्हटला की पाऊस कसा काय झाला असं लोकांचं म्हणणं आहे, परंतु एल निनो असला म्हणजे पाऊस दुष्काळच पडेल अशी स्थिती नसते, परंतु पावसाचं वितरण मात्र हे समान असते. एल निनोच्या स्थितीमध्ये दुष्काळसुद्धा असते. एक कंडिशनमध्ये दुष्काळसुद्धा पडू शकते, तर दुसऱ्या कंडिशनमध्ये पावसाचं वितरण हे असमान असते. काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये कोरडा दुष्काळ पडण्याची शक्यता असते. आणि या हंगामातली आतापर्यंतची परिस्थिती पाहिली तर बऱ्याचशा भागामध्ये अजूनसुद्धा पेरणी योग्य पाऊस झालेला नाही आणि बऱ्याचशा भागामध्ये अजून पेरणी नाही झालेली नाही. काही भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे का त्या पावसामुळे सुद्धा त्या भागातील शेतकरी पेरणी करू शकले नाही आणि काही भागामध्ये अगदी मोजक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे आणि त्या पावसामुळे सुद्धा त्या भागातील शेतकरी बांधवांचे पेरण्या ह्या उलटलेल्या आहे. तर मित्रांनो, आता येणाऱ्या या 7 दिवसामध्ये निश्चितच पावसात खूप मोठा खंड पडणार आहे. या खंडाच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे. बऱ्याचशा भागामध्ये शेतकरी बांधव तणनाशक फवारणीची वाट पाहत आहे, परंतु जमिनीत भरपूर ओलावा नसल्या कारणामुळे तणनाशकाची फवारणी ही थांबून गेलेली आहे. त्याचप्रमाणे बऱ्याचशा भागामध्ये ज्या भागामध्ये पाऊस पोचलेला आहे त्या भागामध्ये पेरण्यासुद्धा रखडलेल्या आहे. बऱ्याचशा भागामध्ये अजून पेरणी झालेलं नाही, तर काही भागामध्ये अति पावसामुळे सुद्धा पेरण्या ह्या रखडून बसलेल्या आहेत. तर त्या भागातील शेतकरी बांधवांना पेरणी करता एक चान्स मिळू शकते या उघाडीमध्ये. ज्या भागात अति पाऊस झालेला आहे त्या भागातील शेतकरी बांधव पाऊस उघडल्यानंतर आणि जमिनीत वापसा आल्यानंतर आपण पेरणीची तयारी करू शकता. परंतु ज्या भागात अजूनसुद्धा पाऊस पोचलेला नाही त्या भागाकरता त्या भागातील शेतकरी बांधवाकरता निश्चितच हे चिंतेची बाब आहे. जवळपास 9 जुलै ते 15 जुलैपर्यंत हा खंड असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात होईल. त्याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, आपण सपोर्ट करत जा, कारण आपण काही कमेंट करत ना आणि आपल्या व्हिडिओला शेअर करत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. तर निश्चितच शेतकरी बांधवांना आपण व्हिडिओला लाईक कमेंट करत जा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत जा. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारत चला. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.